हॅलो नमस्कार, मी दीपाली. एकदम व्हेज मराठा रेस्टॉरंट स्टाईल घरी कसा करायचा ते बघणार आहोत. तर सर्वात पहिले की नाही, मी व्हेज मराठाचा लॉंग व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड केलेला आहे, तुम्ही नक्की वॉच करा. आता मी काय केले, गॅसवर कढई ठेवली, त्या कढईमध्ये तेल ॲड केलं, त्यामध्ये पूर्ण जे व्हेज मराठाला जे गरम मसाले लागतात ना ते पूर्ण मी त्या कढईमध्ये ॲड करून घेतलेत आणि छान आपल्याला कमी गॅसवर ते भाजून घ्यायचे. परत मी बारीक कट केलेला कांदा ॲड केलाय, त्यामध्ये परत मी खसखस, तीळ, टमाटे हे छान मिक्स केलं. परत मी हळद टाकली आणि पाणी टाकून छान मिक्स करून घेतलं आणि 1 चमचा आपल्याला मीठ टाकून झाकण देऊन ठेवायचे. आता हे वाटण छान शिजलेलं आहे, त्यामध्ये मी 2 टेबलस्पून कस्तुरी मेथी ॲड केली. परत छान मी मसाले मिक्स केले. आता कोथिंबीर टाकून छान मिक्स करून आपल्याला एक पेस्ट करून घ्यायची आहे. आता मी मिक्सरमध्ये छान फिरून घेते. आता हे वाटण की नाही छान फिरून घेतलं. आता मी काय केलं, परत एका कढईमध्ये तेल ॲड केलं, बारीक कट केलेला कांदा, अद्रक, लसण. आता हे छान लाल झालं ना तर त्यामध्ये आपल्याला की नाही लाल तिखट ॲड करायचं आहे आणि जी पेस्ट आपण तयार केली ना ती पेस्ट ॲड करायची आणि छान मिक्स करून घ्यायची आहे. आता हे मिक्स झालं ना तर त्यामध्ये आपल्याला मसाले ॲड करायचे आणि गरम पाणी ॲड करून छान परत मिक्स करायचे. आता मी ते पाणी ॲड करून झाकण देऊन ठेवले. आता आपली व्हेज मराठाची ग्रेव्ही तयार झालेली आहे. आता मी ती ग्रेव्हीला एकदा छान मिक्स करून घेते आणि जे कोफ्ते मी जे तयार केलेत ना ते कोफ्ते छान तळून घेते. अशा प्रकारे आपल्याला कोफ्ते तळून घ्यायचे. आता हे तळलेले कोफ्ते मी बाहेर काढून घेते आणि आता मी ही भाजी की नाही गार्निश करते. आता अशा प्रकारे पूर्ण कोफ्ते मी तळून घेतलेले आहेत आणि जाता जाता माझ्या चॅनलला की नाही नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. बाय.